सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। कार्यक्रम आपला मला मोठा आहे, बरेच जणांचे सत्कार स्वागत वगैरे आहे, तरी आपण जरा कार्यक्रमाला जरा आम्ही विधान सहकार्य करून आपले सरकार स्वागत करतो। एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगी जे दीन पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम पावे। आत तिविकल जयाना गांजती सकल, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम पावे। कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे। प्रभूची एक रे सारी, दयाला सर्वही प्यारी, कुणाला तुच्छ देखावे, जगाला प्रेम पावे। असे धर्माचे असे हे सार सत्याचे, पराथा प्राणही द्यावे, जगाला प्रेम पावे। आज आपल्या संघाचा 16वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज प्रमुख पाहुणे म्हणून आपले ज्ञानेश्वर उर्फ भाई वांगडे, आपण नुसतं यांचं नाव ऐकत असतो, कुठेतरी पाहत असतो पेपरमध्ये किंवा अजून कुठेही पाहत असतो, ते आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। प्रत्येक संस्थेच्या कामामध्ये सूत्रधार एक मागे नेहमी असतो काहीतरी त्याचं, पण तो दिसत नाही आणि काम तर सगळं व्यवस्थित होत असतंय। असे भाईंचे मोठे बंधू दादा वांगडे हेही आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। सर्वांना माहिती असलेले आणि विलासपूरमध्ये सुपरिचित असलेले आपले मोठे काका, तसंच आपल्या विलासपूरचे माजी उपसरपंच पारे काका, तेही ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी सुरू केली 2005 मध्ये आणि त्यावेळी तर मला वाटतं की कोणाच्या घरी जाऊन असं काहीतरी करूया अशी कल्पना मांडून जे करतात तशा पद्धतीनं त्यांनी संघाची वाटचाल सुरू केली आणि 2008 साली आपल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे रितसर आपल्या संघाची नोंदणी केली, सुरू झालं। या संघानं या 16 वर्षामध्ये असे अनेक उपक्रम राबवलेले की त्यामुळं साताऱ्याच्या पंचक्रोशी अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचं काम आणि अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचं कौतुक म्हणूया
शहर आणि शहर परिसराच्या सर्व ह्याच्यात प्रसिद्ध झालेला आहे. आपण ज्येष्ठ नागरिक संघाची प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सभा आपण घेतो. त्यापूर्वी संचालक मंडळाची बैठक दर 20 तारखेला असते. 20 तारखेला ठरवलं जातं की 1 तारखेच्या मीटिंगमध्ये काय करायचं आणि त्याप्रमाणे मग 1 तारखेची मीटिंग अगदी व्यवस्थितपणानं पार पडते. ही शिस्त कटाक्ष हे माजी अध्यक्ष आपले मोठे काका आणि त्यांचे म्हणजे आमच्याकडेही असा एक सूत्रधार आहे यांच्यासारखा दादांसारखा आमचे बिचकर काका हे अतिशय व्यवस्थितपणानं सगळं लेखी टाकी सगळं ठेवून काम अतिशय उत्तमपणानं चालतं. 60 झाल्यानंतर घरी मुलं नातवंड आणि सुना हे त्यांच्या संसारात अडकलेले असतात. त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालेलं असतंय आणि काहीच म्हणूया की वयस्कर माणूस म्हणजे की थोडासा दुर्लक्षित झाल्याचा भास आपल्याला होतो. तर त्यातून थोडासा विरंगुळा मिळावा किंवा त्यातून आपल्याला थोडंसं मित्र मिळावेत आणि आपला वेळ जावा अशा पद्धतीनं अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ बरेचसे मेडिकल कॅम्प आपण घेतो. बरेचशे मीटिंगला आपली लेक्चर पण असतात वेगवेगळ्या विषयांवरची. कधी अध्यात्मावर असतं तर आता जग बदललंय तर कसं बदलूया असं नुकतंच एक आमच्याकडे प्राध्यापक सुहास लेक्चर झालं आणि त्याही मीटिंगला आपण असं 50-60 लोक येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण किंवा जुने मित्र आपली चालू आहे. या सर्व कामांची दखल घेऊन आपल्याला 2023 मध्ये आपल्या संघाला कैलासवासी बी.जी. देशमुख यांच्या स्मरणार्थ आपल्या संघाला एक म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. त्या पुस्तकामध्ये आमच्या ह्या संघाच्या सर्व सभासदांनी ते लहानपणापासून शैक्षणिक जीवन परत त्यांचं नोकरीचा कालावधी आणि वैवाहिक जीवन आणि रिटायर होईतोपर्यंत सगळे अनुभव त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि ते वाचण्यासारखं एवढं लोकांना आवडलं की ते पुस्तक अनेकांनी त्याचं कौतुक केलं. हा उपक्रम इतर कुठल्याही संघाकडे नाही पण हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला आणि त्या संदर्भात सगळ्यांचा उल्लेख आहे. वाढदिवस साजरे केलेले कविता आहे या सगळा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. आणि पुस्तक पातळीवर तर राज्य पातळीवरचे प्रशस्त पत्र मिळाले. पुण्याला एक मिळालं, सोलापूरला मिळालं. अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे. थँक्यू. आभार आहे त्याबद्दल. आपल्या सर्वांच्यावर संघावर आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकाला कधीही न विसरलेले एक सामाजिक कार्यकर्ते आणि संघाला प्रत्येक वर्षी आपली देणगी देऊन संघाला उपकृत करतात असे आपले संग्राम बर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही मी या ठिकाणी 70 वर्षावरील वृद्धांसाठी योजना राबवलेली आहे आयुष्मान वयोवंदना कार्ड. तर ही कार्ड वाटपाचं आणि मग कार्ड नोंदणी करायचं काम आपण संग्राम बर्गे यांच्या ऑफिसमध्ये मध्यंतरी प्रकल्प राबवलेला आहे. त्यांना धन्यवाद. यांची जन्मतारीख मोहन विनायकराव राजमाने यांची जन्मतारीख आहे. बळव फुल देऊन त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा आदराने सहकार्य करत असतात. त्यांचेही आयुष्य सुखाचं समाधानाचं हो संघातर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन. यांची जन्मतारीख आहे. यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एक मिनिट. थोडं समोर बघा. यांचा सत्कार समोर पहा. यानंतर थोडं समोर पहा इकडे.
हा सर जरा समोर बघा. शुभमती लावली याबद्दल पहिल्यांदा आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. बरेच वेळा आम्ही नाव पुकारतो प्रत्येक वाढदिवसाला. त्यांचा सत्कार महामणी मॅडमनी करावा असं मी त्याला विनंती करतो. हा जरा समोर पाहिजे. आपले यांचा सत्कार आहे आणि त्यांचा सत्कार गुजर काकांनी कडकडून भूक लागू दे तशा कडकडीत टाळ्या येऊ दे. यानंतर शोभा हा समोर बघा इकडे. सौभाग्य शोभा व श्री मोहन ते श्रीफळ इकडे बघा. मोहनराव राजमाने यांच्या विवाहाची तारीख आहे. यानंतर आमच्या संघाचे सचिव 74 50 वर्ष पूर्ण झालेले यांचा सत्कार. यानंतर पुष्पा व श्री प्रकाश भागवत ची संख्या भरपूर असती. 5,000 रुपये आमची आजी सभासद फी आहे. तर सभासद होताना 5,000 सभासद वगैरे आजी सभासद भरून ते सभासद झालेले आहेत. सुरेश आनंद थोरात हे आपल्या संघाला या वर्षी 5,000 रुपये देणगी करून आजी सभासद झालेले आहेत. थोडं समोर इकडे. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. अध्यक्ष माझे अध्यक्ष ज्यांनी आता मेहनतीने आम्ही खाली चर्चा करत बसलो होतो. अत्यंत मेहनतीने हे सगळं उभं केलेलं आहे. आम्ही पण ह्याच्यातून जाणार आहोत. जरी सामाजिक कार्यकर्ते आम्ही कार्यात काम करत असलो, आज मी या विषयावरती आपणाला सर्वांना प्रथम विनंती करतो. समाजातलं काम करत असताना, सामाजिक काम करत असताना काही ध्येय समोर ठेवून आम्ही चाललो होतो. आमचा परिवार हा सगळा वारकरी संप्रदायाची आमच्या घरातली परंपरा. हे करत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. याच्यातून काही हे प्रकल्प जे आता मगाशी मॅडमने आमची यादी वाचून दाखवली, तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज मी फक्त इथे आल्यावर सगळ्यांची वय पाहून मला आशीर्वाद द्यावा की आपल्यासारखंच काम करण्याची संधी आणि पुढे असला देव भविष्यात असावं. मी आपल्याला आशीर्वाद किंवा काही देऊ शकत नाही. मी एवढा नाही. मी आता फक्त 68 वर्षाचा आहे आणि फक्त 68 म्हणण्याचं कारण की मी माझ्या मनात ठरवलं 75-78 पर्यंत याच ताकदीने याच पद्धतीने काम करणार आणि ही ज्यावेळी कॉलेज सुरू केलं 12 वर्षी माझं एज्युकेशन मधलं फिट नव्हतं. मी सरकारात वाढलेला माणूस, सरकार बँकिंग मध्ये गेली मी 30-35-40 वर्ष काम करतोय. पण हे एज्युकेशन मध्ये काम करताना वाटलं की आपल्या भागामध्ये काहीतरी करावं. पनवेल 17 एकर जागा असताना सुद्धा कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसताना तर थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने नाही सज्जनगडलाच कॉलेज झालं पाहिजे. माझ्या त्या विभागातल्या जी सामान्य लोक आहेत त्याच्यासाठी झालं पाहिजे ते उभं केलं, ते राहिलं. आज त्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होते. माझ्या सरांनी आमच्या इथे पुनर्वसनाचं काम आमच्या इथे केलेलं आहे. माझी सर्वांना नागरिकांना विनंती आहे
आपल्या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट असणारं मंदिर बांधण्याचं आपल्या प्रत्येकाला सुंदरचं पंचधाम आहे. आपण सर्वांनी यावं. समर्थ मंदिरचं ज्येष्ठ नागरिक आमचा एक ज्येष्ठ नागरिक यांच्या दोन्ही ट्रिप आमच्याकडे आल्या त्या आवर्जून मी तिथे जी काही तुम्हाला सेवा द्यायची असेल ती दादाने आम्ही तुम्हाला देऊ. आपण पाहावं, कारण ही जी आपण पाहिलं की ही त्या परिसरामध्ये आपल्या जी काही अशी काही मंदिरं किंवा काही झालेली आहे ती पाहण्यासारखी आहे. ते छोटे मोठे उपक्रम आम्ही चालवतो. या उपक्रमामध्ये मुंबईच्या ठिकाणी आम्ही सुद्धा ज्येष्ठ लोकांच्या मी सांगितलं की वाशीमध्ये नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक बॅचेस आहेत. जसं तर आपलं अजिंक्य आहे तसं तिथे नाव नसतं. तिथे काय असतं 7-5ची 8-10ची हे प्रत्येक बॅच असते. कारण एवढी नावं एवढी नाही. एका त्या असणाऱ्या मैदानामध्ये अनेक लोक येतात. 60-70च्या बॅचेसची लोक असतात, काम करतात. मग हर्ष क्लब असेल त्याचा अनेक क्लबाची कामं करतात. मग ही लोक ज्यावेळी 7-5ला करतात ते घरातलं सगळं जाऊन 1 तासभर तिथे काढतात. तसं तुम्ही केलं तसं प्रकारचं. पण आपण पाहिलं की आपण सरांनी त्यात मेहनत करून अनेक नवीन उपक्रम आणले की ज्या आज आम्हाला इथे ऐकायला मिळाले. खूप छान आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांना. आज या ठिकाणी आपल्या सर्व ज्येष्ठ लोकांमध्ये येऊन आपल्याला भेटण्याची संधी प्राप्त झाली आणि जो काही मान सन्मान तुम्ही आम्ही केला, तुम्ही आमचा केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. कॉलेज आपण बाहेरून अनेकांनी पाहिलं असं पण माझी विनंती कॉलेज कसं असावं एकदा पाहावं. आपल्या काही सजेशन असतील ते द्यावं. नाही आज तुम्ही आमचा सहकार केला तर म्हणून मी तुमचा सर्वांना धन्यवाद देतो. पुढच्या काळामध्ये जी काही आमच्याकडून लक्षांची मदत या संस्थेच्या रूपात आपण केली. आपण ज्या पद्धतीने सगळा स्पर्धेमध्ये भाग घेतले आणि जी काही पारदर्शक किंवा काही हे करण्याचा प्रयत्न केला आणि ही जी पुस्तिका आहे मी आवर्जून वाचतो. याच्यावरती पुन्हा आपला अभिप्राय मी आपल्याला कळवतो असं वाटलं. त्याबद्दल सर आज तुम्ही अध्यक्ष आज तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सभासद व्हावं आणि माझी पहिल्यापासून सांगते वाचनालय आणि ग्रंथालय आणि याच्यामधला आजू सभा दोन्ही ठिकाणी होणं आवश्यक आहे. कारण जर पैसे जमले तर त्या पैशात येणाऱ्या व्याजातला आपला अनेक उपक्रम करणं शक्य होईल. आम्ही जेव्हा अन्य सामाजिक काम करतो त्यावेळेला आम्ही अशा तऱ्हेचं नियोजन करतो की एकदा वर्गणी दिली की पुन्हा वर्गणी द्यायचं मागायचं लोकांचं कारण नाही आणि त्या वर्गणीतला 1 रुपया सुद्धा तरी आम्ही आयुष्यात खर्च करत नाही. या ठिकाणी सुद्धा खर्च करणार नाही. त्यातून जे व्याज मिळतं ते व्याज बाकी 100% खर्च करायचे अधिकार त्या संघाला असतात. म्हणून ज्या लोकांनी आजू सभासद स्वीकारलेलं नाही त्यांनी कृपया या 1 एप्रिलपर्यंत आजू सभासद स्वीकारावं अशी त्यांना माझी नम्र विनंती. आणि वाचनालय सुद्धा सर्वांनी सभासद व्हावं. आपल्या सगळ्यांना हा भाग जो आहे विलासपूर हा सगळा निवृत्तीधारकांचा आहे. शासकीय निमशासकीय प्राध्यापक शिक्षण क्षेत्रातले सगळे म्हणजे मोठा वर्ग असा आहे की ज्यांची अर्निंग जे आहे ते किमान 40,000पासून पुढं लाखापर्यंत लोक पेन्शन घेतात निवृत्ती वेतन. तेव्हा एकाच ह्याच्यामध्ये थोडंसं आपण त्याग करून जर केलं तर आमच्यानंतर आता मोठे साहेब रिटायर झाला आज ना उद्या आम्ही रिटायर होणार. पुढच्या पिढीकरता काहीतरी ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो आनंदाची बातमी आज इतक्या वर्ष माझ्या इथं हॉलमध्ये आपण मिटिंग घेत होतो. आता आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये मिटिंग घेतोय. याच्यावरती सुद्धा आनंदाची न्यूज तुम्हाला द्यायची. त्याच्यावरती मी 2 महिने हॉलही बांधतोय. ग्रंथालयाचा हॉलवरती प्रशस्त बांधतोय की त्या ठिकाणी आपला भविष्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त फायदा घेता येईल. केवळ घरी पुस्तकं देऊ नका, तिथं सुद्धा तुम्ही वाचून करू शकाल आणि त्यासाठी योग्य त्याची आसन व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. फक्त तुमचं योगदान पाहिजे. 100% आजू सभासद व्हायला पाहिजे आणि आपण व्हाल अशी मला पूर्णतः खात्री आहे. आवश्यक ती जी महत्वाची पुस्तकं आहेत ती मी तुम्हाला थोड्या दिवसात पाठवून देतो. त्यांचा मी आभार आहे. धन्यवाद. सातारा आजच्या या 16व्या वर्धापन दिन त्याचबरोबर ग्रंथालय 12वा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आहे खरं म्हटलं तर जाधव सरांच्या संघटनेचा आणि आमचा काही परिचयच नव्हता, ओळखही नव्हती, माणसं पाहिजे सुद्धा नव्हते आम्ही. पण एका पत्रिकावर एका मोबाईलवरती हा कार्यक्रम घडतोय. ज्यावेळेला भाईने मला फोन केला, म्हटलं भाई तुम्ही येणार का? म्हटलं मी जरूर येणार.
काल गणपतीचा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत सकाळी 6 वाजता निघाले. हात जोडीत जावे, फुले वेचीत जावे, वेचला फुलामध्ये देव शोधित जावे, असं आमचं कुटुंब आहे खरं म्हटलं तर. आज त्यांची उपस्थिती आहे. या अध्यक्ष, त्याच्यापेक्षा माझे अध्यक्ष प्रतितुल्य व्यक्तिमत्व आज माझ्या शेजारी बसले. बरोबर मला आदर वाटतो. माझ्या वडीलधारी माणसासारखं वाटलं. मी आज त्यांच्या बाजूला बसतोय खरं म्हटलं तर. आदरणीय काका म्हणतात सगळे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कदम सर, अनेक लोकांचे नाव घ्यावे आणि नाव घेण्यापेक्षा तुम्ही कर्तृत्वाने हे त्यापेक्षा मोठं आहे खरं म्हटलं तर. 3 योग्य गोष्टी मला फार आवडल्या की 75 लोकांचा सन्मान, 50 वर्ष झाली त्यांचा सन्मान आणि भावी पिढी जी मुलं आहेत त्यांचा सन्मान. साखर गोड की कडू कधी कळते ते तोंडात टाकल्याशिवाय कळत नाही. जाधव सर, साखरेपेक्षा हा कार्यक्रम अतिशय गोड आहे खरं. माहिती भरभरून दिला. आता म्हटले पुस्तक देतो, म्हटलं बरं झालं. पुस्तक हे जीवनातला मित्र आहे, लक्षात ठेवा. या उतार वाया म्हटलं खरं. आणि म्हणून 75 वर्ष लक्षात घ्या. वयोवृद्ध असतं, सुख दुःखाच्या जाळ्यामध्ये भिजलेलं एक वस्त्र असतं खरं. ते जीर्ण होत जातच, ते काही थांबत नाही. अंगडी टोपडी बालपणाची निवृत्त वस्त्रे तारून जीर्ण शान मग उरे शेवटी. तिथं फाटते तिथं शिवाय लागते, तिथं फाटते तिथं शिवाय लागते. परंतु फुलावरती पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा टोटवी असेल तसा हा कार्यक्रम तुम्ही ज्येष्ठांना जीवनाचा आनंद दिला खरं म्हटलं जातं साहेब. आज 50वा वाढदिवस लग्नाचा लक्षात घ्या. सुख दुःखामध्ये रथाची 2 चाकं असतात नवरा बायको. कधी भांडणं होतात, कधी गोड शब्द, कधी रुसलो, कधी फुगलं. पण माझा संसार, माझी नातूंड, माझी मुलं ही आस असते दोघांच्या जीवनामध्ये. त्यांचा सुद्धा तुम्ही सन्मान केला खरं म्हटलं तर. हे वेगळं नाही, वेगळं आहे. त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं सुख नाही. 50 वर्ष जीवनामधली काही काटे असतात, काही फुलं असतात, पण सगळं गोड म्हणून पुढे जायचं असतं खरं म्हटलं तर. आज विद्यार्थ्यांचा सत्कार खरं म्हटलं तर. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, आता सारीगुरूच्या सगळं सुरू केलं. मुलं म्हणजे देव, मुलं म्हणजे देव, मुलं म्हणजे राष्ट्राची ठेव आहे. आज मुलं नाही नसले, ते आई वडील नसले तरी नातवांचं सन्मान आजोबांनी केलं, हे सर्व वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये येण्याचा योग आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. हा संघ अजोग्य राहणारच आहे आणि राहावा असे ईश्वर चिंतन करतो. मग असे जाधव सर म्हणते की राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल आणि जरूर मिळणार, ही ईश्वर कृपा करतो खरं म्हटलं तर. आज या कार्यक्रम हा योग नाही आहे खरं म्हटलं. पाटीलचा हा योग नाही, हा अमृत योग आहे खरं म्हटलं. सन्मानचा सत्कार आहे. बाईने आता सांगितलं तुम्ही मंदिर बघायला जरूर या. आमचं 3 कोटीचं मंदिर उभं केलेलं आहे. धर्मग्रस्त आहे, जाधव सरांना माहिती आहे. काही नव्हतं पण ते बाईने उभं केलंय 3 कोटीचं. आज सातारा जिल्ह्यामध्ये तसं मंदिर नाहीये. आज ज्ञानेश्वर उभे केले कशासाठी आहे. आज पनवेला 10 एकर क्षेत्र आपलं स्वतःच असताना बाईने इथं केलं. का केलं की सर्वसामान्याची शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर व्हावी, हा त्याच्या पाठचा उद्देश आहे. आज त्यांचे काय मित्र येतात, बाई तुम्ही इथे कशाला काढलं, ते तुम्हाला खूप पैसा मुंबईत मिळाला असते. बाईंनी सांगितलं पैशासाठी मी कॉलेज काढले नाही, तर सर्वसामान्यांची मुलं इंजिनियर झाली म्हणून हे कॉलेज काढले. हा आधुनिक भाग आहे. हाताला काम पोटाला भाकर देणारी माणसं आताच्या जगामध्ये फार दुर्मिळ आहे जाधव सर. पण बाईंनी सहकार उभा केला आज खरं म्हटलं तर. तो किती शिकलेला बघितला नाही. आज 35 शाखा उभे केलेल्या. एवढं वैभव प्राप्त केलं तरी माणूस जमिनीवर त्यांचे पाय आहे खरं म्हटलं तर. मला महात्मा गांधीचे उदाहरण तुम्हाला जेव्हा वाटतं, जेव्हा राज्य कलश आला तेव्हा राजेंद्र बापू ह्याच्यावर बसले होते हत्तीवर, नेहरू घोड्यावर होते, पण महात्मा गांधी समाजाबरोबर चालत होते. हे मूर्ती उदाहरण आज आमच्या भाईचं, आमच्या कुटुंबाचं आहे. वडला आजोबाने आम्हाला एक सहकार क्षेत्रामध्ये काम करा, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करा की जेणेकरून समाज घडेल. समाज घडल्याशिवाय होती भावी पिढी घडणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये येण्याचा योग अतिशय सुंदर आहे. मला अतिशय आवडला खरं म्हटलं तर. मला शिस्तबद्ध, मला इथं कोणी तरुण वाटलं नाही. तुम्ही तरुण ना, तरुण वयस्कर नाही आहात, तुम्ही तरुण आहात. लाजवण्याचा कार्यक्रम करतोय खरं म्हटलं तर. आणि म्हणून अष्टेकर मॅडमला धन्यवाद देतो. त्या माझ्याकडे आल्या, रिक्षामधून आल्या, त्याही मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही. पण ते दादा कोण आहेत म्हटलं, मी दादा आहे खरं म्हटलं तर. पत्र घेतलं, जाधव सर सुद्धा आले त्यांच्या बरोबर. मोठा आनंद होता अशी ज्येष्ठ मंडळी आला तर. हे जीवन घडवणार आहे लक्षात ठेवा. ज्येष्ठाचा सत्कार सोपा नाही, हा श्रेष्ठाचा सत्कार आहे म्हणून. आणि म्हणून आज तुमच्यामध्ये येण्याचा योग
बोलण्याची संधी प्राप्त होते. हे जीवनाचा खरा आनंद प्राप्त. एक मंथन चिंतन करणारा हा कार्यक्रम आहे आणि मनामध्ये हृदयामध्ये ठेवणारा हा कार्यक्रम आहे. खरोखर आनंद आहे. 2025 तारीख खरं म्हटलं तर आजची तारीख ही आमच्या डायरीमध्ये लिहून घेतली जरूर राहणार आहे. पण हा असं शिस्तबद्ध कार्यक्रम आज एवढे वैद्य माणसं कमी आहेत आणि या मावशी बघितल्या डोक्यावर पदर तसाच आहे खरं म्हटलं ते सोपं येतं लेणं आहे ते खरं म्हटलं तर अशी माणसं ही काटेकोर माणसं पण कार्यक्रम सोडत नाही. याच्यापेक्षा ऐकलं दुसरा कुठला आनंद आहे मला सांगा. कुठला आनंद आहे? हा आनंद इथंच मिळतो. हा स्वर्गीय आहे म्हणून हा योग सुंदर आला आणि खरोखर आम्ही माझ्या वडिलांपासून तुमच्यापासून मी धन्यवाद देतो की या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला जरूर बोलवलं. पुढे कार्यक्रमामध्ये जरूर बोलवा कारण हे आपण एका समवयाची माणसं आहोत म्हटलं एक विचाराची माणसं आहोत म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद. जाधव सर असाच कार्यक्रम बोलवत जा. आम्ही तुमच्यातले तुम्ही आमच्यातले. खरंच गाणं म्हटलं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावा. काही जगामध्ये एकमेकाला द्यायचं तर प्रेम द्यायचं असतं खरं म्हटलं. हे तुमचं उतार व्हायचं वय बसून हे करण्याचं पण इथे तुम्ही सगळ्यांना आनंद देऊन गेला. याच्यापेक्षा जीवनात आनंद कुठं नाहीये. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना भरपूर धन्यवाद देतो खरं तर आणि वेळ फार झाली आहे पुन्हा